गुरुग्रहाचे गुणधर्म सामान्यपणे पाहत असताना आपल्याला एक पॉईंट लक्षात घ्यायचा राहिला आहे, तो म्हणजे गुरुग्रहामुळं निर्माण होणारी भक्ती. बुध काही अंशी अध्यात्माचं कारकत्व आहे, भक्ती मार्गाचं आहे. पण बुधाचं अध्यात्म साधं सरळ सोपं आहे. जे सांगितलंय ते ऐकावं. ग्रंथांची पारायण करणं, स्तोत्र वाचणं, मंत्राचा जप करणं हे बुधाचं अध्यात्म. शुक्राचं अध्यात्म वेगळंच. शुक्र मुळातच असताना रजोगुणी ग्रह आहे. शुक्राचं अध्यात्म आहे ते संभोगातून समाधीकडे. इतकी दारू प्यायची की आता पुन्हा त्या दारूची इच्छाच राहू नये, इतकी सुख भोगायची, इतकी बिड्या वाढायच्या, सिगारेट ओढायची, फुफ्फुसाचं पार खोखड फळ झालं. नंतर शुक्र समाधीकडं अध्यात्माकडं वळतो. गुरुचं अध्यात्म वेगळं आहे. गुरु भक्तीचं कारकत्व आहे. गुरु भक्ती करतो, स्वतःसाठी करतो, स्वतःच्या कुटुंबासाठी करतो, स्वतःच्या बायकोसाठी, नवऱ्यासाठी, स्वतःच्या संततीसाठी गुरु भक्ती करतो. एवढंच काय, तर गुरु सगळ्यासाठी म्हणून भक्ती करतो, लोकोपकारासाठी भक्ती करतो. आणि सगळी भक्ती करत असताना गुरुचं मागणं देवापुढे एकच असतंय, काले वर्षतु पर्जन्यः पृथ्वी सस्यशालिनी. हे परमेश्वरा, पाऊस वेळेवर पडू दे, पृथ्वी धान्यानं परिपूर्ण अशी होऊ देत. पुन्हा गुरु म्हणतो, सर्वे भद्राणि पश्यन्तु सर्वे सन्तु निरामयाः. सगळ्यांनी चांगला विचार करू देत. भद्र चांगले. पश्यन्तु म्हणजे पाहावे असं नाही की विचार करावा, सगळ्यांच्या मनात चांगले विचार यावेत. सर्वे भद्राणि पश्यन्तु सर्वे सन्तु निरामयाः. ही गुरुची भक्ती. गुरुचं अध्यात्म तेच आहे. गुरु निम्या रात्री उठून आंघोळ करून जप जाप्य करत नाही. गुरु पात्या पाण्यामध्ये, निम्म्या पाण्यामध्ये, कमरेवड्या पाण्यामध्ये उभा राहून तपश्चर्या करत नाही. गुरु भक्ती करतो, देवपूजा करतो, अर्चना करतो, पण ते व्यवस्थित करतो, ती व्यवस्थित करतो, योग्य वेळेवर करतो. आणि गुरुचं वैशिष्ट्य आहे की गुरुची भक्ती एखाद्या दैवताविषयी निर्माण झालेली दृढ असते. त्याला कोणी विस्कळीतपणा करायचा, त्याचं कोणी बुद्धिभ्रम करायचा प्रयत्न केला तर होत नाही बुद्धिभ्रम त्याचा. एखाद्या तत्वावर गुरुची निष्ठा असते, ती आढळ असते. आणि मग इतकी दृढ भक्ती असेल आणि गुरु महात्मनाचं कारकत्व आहे, महात्म्याचं कारकत्व आहे. महांचासो आत्मा यस्य सहा महात्मना. ज्याचा आत्मा महान आहे अशा गुणाचं कारकत्व गुरुकडे आहे. सर्व समावेशक आहे. आणि जिथे भक्ती दृढ आहे, जिथे कोणाचं महात्म्य प्रकट होत आहे, तिथे एवढी गुरुच्या भक्तीमध्ये ताकद आहे की परमेश्वर तिथं स्वतः येतो आणि स्वतःला प्रकट करतो.
स्वतः प्रकट होण्यासाठी तिथे येतो. एक संस्कृत वचन आहे, यत्र यत्र दृढा भक्तीर यदा तस्य महात्मनः तत्र तत्र महादेव प्रकाशम उपगच्छति. महादेव तिथे स्वतःहून येतो, प्रकट होण्यासाठी येतो. तिथे जवळ जातो. गमगच्छति प्रकाशम उपगच्छति. तिथे जातो, प्रकट होण्यासाठी जातो. म्हणजे इतकं गुरुच्या भक्तीमध्ये, गुरुच्या तत्वनिष्ठेमध्ये, गुरुच्या अध्यात्मामध्ये ठासून ठासून एक निष्ठा घडली. इतकं महात्म्य गुरुच्या भक्ती, इतकी ताकद आहे गुरुच्या भक्तीमध्ये. गुरु विनवण्या करतो, प्रार्थना करतो. कडक भक्ती गुरुची नाही, शरीर कष्टवत नाही, पण मनापासून भक्ती करतो. आणि इतकी भक्ती करतो की शेवटी देवाला समजावून सांगतो की देवा, माझ्यासारखा आमंदपक्या आलेला भक्त तुम्हाला कुठं सापडणार नाही. केकवलीमध्ये 2 ओळी फार सुंदर येतात. असा अतिथी धार्मिक स्तुतपदा कदा सापडे, तुम्हा जड भवार्णवी उतरिता न दासा पडे. देवाची पात्रता देवाला समजावून सांगण्याची भक्ती गुरुकडे आहे. हे परमेश्वरा, माझ्यासारखा अतिथी न सांगता आलेला असा अतिथी कसा आहे? धार्मिक आहे, तुमच्या पायाची स्तुती करणार आहे. असा अतिथी, असा आमंदपक्या येणारा माणूस, इतका धार्मिक माणूस, तुमच्या पायाची स्तुती करणारा माणूस तुम्हाला दुसरीकडे सापडणार नाही. आणि तुमची पात्रता एवढी की या भवसागरामध्ये उतरून माझा उद्धार करणं तुम्हाला जड नाही. असा अतिथी धार्मिक स्तुतपदा कदा सापडे, तुम्हा जड भवार्णवी उतरिता न दासा पडे. हे आपण गुरुची भक्ती पाहतोय. पुन्हा एकदा रेपिटेशन करतो. बुधाची भक्ती वेगळी, शुक्राची वेगळी, गुरुची भक्ती वेगळी, शनीची भक्ती तर त्याहीपेक्षा वेगळी. ते आपण पुन्हा शनीची माहिती पाहणारच आहोत. आणि दया, क्षमा, शांती हे गुरुचे प्रमुख गुण आहेत, गुरुग्रहाचे. जर कुठं कोणाला त्रास होत असेल, त्याच्या मनामध्ये त्याविषयी दया निर्माण होते. एखाद्यानं चूक केली, त्रास दिला, शिव्या दिल्या, त्याच्या घरातलं काही चोरून नेलं, आणि पुन्हा तोच येऊन जर पुन्हा पाय पडा लागला, चुकलं माझं, क्षमा. गुरुग्रहाचं महत्वाचं तत्व आहे क्षमा आणि शांती. गुरुला टिंगल टवाळी, कुचेष्टा, चाड्या लावणं, अफवा पसरवणं, विनाकारण गोंधळ निर्माण करणं, गडबड निर्माण करणं, हाव करणं अजिबात आवडत नाही. गुरु ते करत नाही. गुरुजवळ हाव नाही, हवस नाही. म्हणून ज्या ठिकाणी गुरुग्रहाचं प्राबल्य आहे तिथे असं वचन पडून गेलेलं आहे, दया, क्षमा, शांती, तेथे देवांची वस्ती. देव स्वतः येतात तिथं राहायला, वस्ती करायला येतात. नंतर हे गुरुच्या भक्तीचं पाहिल्यानंतर, गुरुची भक्ती निरपेक्ष आहे. गुरु मोक्ष मिळवण्यासाठी प्रयत्न करेल, पण मोक्ष मिळवत असताना तो नाही त्या अवास्तव मार्गाचा अवलंब करणार नाही. शेकडो लोकांचं जीवन घालण्याचा प्रकार गुरु करणार नाही.
गुरु दानधर्म करेल, गरजूंना दान देईल. स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी गुरु काहीही करत नाही. गुरुचं प्रेम निर्व्याज आहे, निर्भेळ आहे, निर्मळ आहे, निरपेक्ष आहे. निरपेक्ष सेवा गुरुचं महत्वाचं तत्व आहे. कर्मफलदाता शनी. तुम्ही केलेल्या कर्माचं फळ द्यायचं काम शनीकडे आहे. पण काम काय करायचं, कर्म कोणतं करायचं हे गुरु सांगतो, गुरु ठरवतो. आणि चांगल्या कर्माचं फळ चांगलंच, वाईट कर्माचं फळ वाईट. मग कर्मफलदाता शनी असेल तर काम काय करायचं हे गुरु सांगतो. काम काय करायचं शनी सांगत नाही. तू जे काय केलं असेल त्याचं फळ किंवा त्याचं माप पदरात घालायचं काम शनीच आहे, पण काम करायचं काम गुरुच आहे. आणि निरपेक्ष बुद्धीनं काम करतो, कर्तव्य बजावतो. कर्तव्यनिष्ठा गुरुकडे आहे, शनीकडे पण आहे. आणि म्हणून गुरु एकच सांगतो, कर्मणी एव अधिकार राहते. कर्मावरच तुझा अधिकार आहे, फळावर नाही. हे गुरुला चांगलं माहित आहे. आता एवढं गुरुची माहिती पाहिल्यानंतर माहिती आणि महती, गुरुची कामाची क्षेत्र कोणती? तर पहिल्यांदा गुरुचं कामाचं क्षेत्र असेल तर ज्ञान दान करणे. दान म्हणतोय आपण. माग गुरुगृही गुरुच्या आश्रमात राहिल्यानंतर 10 वर्ष 12 वर्ष राहिल्यानंतर गुरुला दक्षिणा दिली जात होती. म्हणजे तोपर्यंत तो ऋषी, तो मुनी दानच करत होता. महिन्याला शिकवणीची फी किंवा पहिल्या टर्मची फी अगोदर, त्यानंतर दुसऱ्या टर्मची फी अगोदर, हा प्रकार सद्गुरूकडे नाही. सद्गुरू म्हणजे वेगळ्या अर्थाने नव्हे, सद्गुरू चांगल्या गुरुकडे नाही. ज्ञान दान करत राहणे. दान करतो, काही अपेक्षा ठेवत नाही. आणि दान कशाचं करतो? पैशाचं करत नाही, कपड्यांचं करत नाही, अन्नाचं करत नाही, तर गुरुदान हा ज्ञानाचं करतो. म्हणून जी ज्ञानदानाची क्षेत्र आहेत तेथे गुरुग्रह प्रधान व्यक्ती चांगल्या पद्धतीनं काम करतात. पुराण काळापासून अद्यापपर्यंत अस्तित्वात असणारा प्रकार कीर्तन. अगदी नारदापासून आपण शब्द ऐकतो. नारदीय कीर्तन हा एक प्रकार आपल्याकडे आहे. करावं गुरुनं. कारण कीर्तन म्हणल्यानंतर अनेक उदाहरणं द्यावी लागतात, अनेक दृष्टांत द्यावे लागतात. तेवढी माहिती, तेवढी विबुधता, बुध म्हणजे ज्ञान, तेवढं संपन्न ज्ञान गुरुकडं असावं लागतं. मगच माणूस कीर्तनकार होतो, त्या व्यक्तीकडे असावं लागतं. म्हणून गुरुग्रह प्रधान व्यक्तीची कार्यक्षेत्र पहिल्यांदा शिक्षकी पेशा, चांगल्या प्रकारचं शिक्षण. चोऱ्या कशा कराव्यात गुरु सांगणार नाही, खिसे कसे कापावेत गुरु सांगणार नाही. तर चांगल्या प्रकारच्या शिक्षणाचं ज्ञान देण्याचं जे क्षेत्र आहे ते गुरुच्या मालकीचं आहे. कीर्तन, प्रवचन, निरूपण, व्याख्यान ही कामं गुरुचे. आचार कसा पाळावा, आचार कसा असावा हे सांगणं काम गुरुचं आहे. स्वैराचार, दुराचार, भ्रष्टाचार हे गुरुच्या जवळपास फिरकत नाही. म्हणून गुरुप्रधान व्यक्ती, गुरुग्रह प्रधान व्यक्ती स्वैराचारी असत नाही, दुराचारी असत नाही, चारित्र्य संपन्न असते.
मर्यादा ओळखून वागण्याचं काम गुरुग्रह प्रधान व्यक्तीकडे आहे. नंतर भटजीचं काम, पुरोहिताचं काम गुरुग्रहाच्या अखत्यारीखाली येतं. ज्या व्यक्तीला गुरुबळ चांगलं आहे त्याला पौरोहित्य चांगल्या प्रकारे करता येतं, बऱ्यापैकी करता येतं. कारण गुरु स्वतःची मर्यादा ओळखून वागतो. शुक्रासारखा मर्यादा सोडून वागत नाही. हर्षल सारखा अतिरेकीपणा गुरुपाशी नाही. एखाद्याच्या घरी तुम्ही वास्तुशांतीला गेला तर भटजी म्हणून जर गेला तर मी या घराचा मालक नाही, भटजी आहे हे ते लक्षात ठेवतो. 70-80 लाख रुपये खर्च करून बांधलेलं घर असतं, तिथं गेल्यावर गुरु नाटकं करत नाही. स्वतःची पात्रता ओळखून काय असेल तेवढे पौरोहित्य ते करतो. लग्न लावत असताना लग्नाचा सगळा खर्च जणू आपण करतोय, ही भावना गुरुग्रह प्रधान व्यक्तीकडे नाही. म्हणून गुरुग्रह प्रधान व्यक्ती पौरोहित्य, भटजीपणा चांगल्या प्रकारे करू शकतात. चांगले शिक्षक होतात, चांगले व्याख्याते होतात. इंजिनिअरिंग कॉलेजला, मेडिकल कॉलेजला आणि त्याच्या पुढे जाऊन गेलं तर अशी मोठमोठ्या कॉलेजला पदव्युत्तर शिक्षण जिथं दिलं जातं तिथं लेक्चरशिप करण्यासाठी तुम्हाला ज्ञानाचीच आवश्यकता असते की जे ज्ञान गुरुकडे आहे. फक्त कीर्तन करायला ज्ञानाची आवश्यकता असते असे नव्हे. तर बदलत्या काळाप्रमाणे जे जे काही ज्या ज्या विषयाचं ज्ञान आहे ते सगळं असण्याचं काम गुरुग्रहाकडे आहे. ते गुरुग्रह मिळवून देतो आणि ते ज्ञान चांगल्या पद्धतीने द्यायचं काम म्हणजे शिक्षकी पेशाचं काम गुरुग्रहाच्या अंमलाखाली येतं. आता गुरुग्रहाची राशीपरत्वे फळं वेगळी, गुरुग्रहाची स्थानपरत्वे फळं वेगळी. स्थानपरत्वे फळं पाहत असताना पहिल्या स्थानात, दुसऱ्या स्थानात गुरु कसा फळ देईल हे वेगवेगळे फळं त्याचे आहेत. जास्त बोलबाला होतोय अष्टमातल्या गुरुचा. अष्टम स्थानातल्या गुरुचा. आणि गुरु अष्टमात म्हटलं की दुर्बल झाला, फळ ऋण देणार अशी भावना आहे. ती बऱ्याच अंशी खरी आहे. मुळात अष्टम स्थानच हे एक अशुभ स्थान आहे. या अशुभ स्थानावरून किंवा अष्टम स्थानावरून मृत्यू पाहिला जातो. मृत्यू सम असणारी दुःख पाहिली जातात. दारिद्र्य पाहिलं जातं. काही अंशी आरोग्य पाहिलं जातं, मानसिक, शारीरिक. मग अष्टमात गुरु असेल तर काय होईल? सर्वसामान्यपणे असं समजतो आपण की अष्टमात गुरु असेल तर चांगली फळं देणार नाही. बऱ्याच अंशी खरं आहे. परंतु आज सूर्योदयापासून उद्या सूर्योदयापर्यंत 12 लग्न होतात. मग कधी ना कधी आज सूर्योदयापासून उद्या सूर्योदयापर्यंत कधी ना कधी अष्टमात गुरु घेऊन जन्माला येणारे लोक आहेत. म्हणजे 12 पैकी एक माणूस आहे, स्त्री पुरुष तो विषय नाही इथं. मग त्यावेळेला नुसता गुरु असेल तर ठीक, गुरु बरोबर पुन्हा एखादा ग्रह असू शकतो, असतो. गुरुशी सूर्यापासून ते प्लुटो पर्यंत कोणाचीही युती होते. कुठल्याही ग्रहाशी कोणाबरोबर पण युती होते.
प्रतियोगाच्या मर्यादा आपण लक्षात घेतल्या तर ती पुन्हा उगाळायचं नाही. सूर्य बुध सूर्य शुक्र प्रतियोग होणार नाही, नवपंचम होणार नाही. पण युती कोणत्याही ग्रहाची कोणत्याही ग्रहाबरोबर होते. एकाच राशीत गुरु बरोबर अजून एखादा ग्रह असू शकतो, अजून तिसरा असू शकतो, चौथा असू शकतो. कधी कधी एखाद्या राशीमध्ये 5-5 ग्रह असतात, कधी कधी एखाद्या राशीमध्ये 6-6 ग्रह असतात. आणि मग त्या ग्रहांची युती एखाद्याच्या अष्टम स्थानात पडली तर त्या कुंडलीची काय स्थिती असेल, त्याची परिस्थिती कशी असेल, त्यामध्ये गुरु असेल तर कसा असेल, याला म्हणायचंय अष्टम स्थान स्थित ग्रहांचं फळ. पैकी आपल्याला अष्टमातल्या गुरुचं फळ पाहिजे बघायचं. थोडक्यामध्ये अष्टम स्थानावरून बक्षीसपत्र सुद्धा बघितलं जातं. अचानक मिळणारा पैसा अष्टमात बघितला जातो. अचानक होणारा धनलाभ, जुन्या काळामध्ये पत्नीकडून होणारा धनलाभ, कारण ते अष्टम स्थान म्हणजे सप्तमाचं धनस्थान आहे, बघितला जातो. मग अष्टम स्थानामध्ये शुभ ग्रह असतील असेल तर त्या माणसाला अचानक धनलाभ होईल, अनपेक्षित धनलाभ होईल, बायकोकडून धनलाभ होईल, बक्षीस मिळेल, लॉटरी लागेल असं सांगितलं जातं. मग गुरु सुद्धा शुभ ग्रहच आहे. गुरु हा नैसर्गिक पुरुष तत्वाचा सत्वगुणी ग्रह आहे. म्हणून अष्टमात गुरु पडल्या असताना फार वाईट होईल असं नव्हे, परंतु त्याची फळं जेवढी पाहिजे चांगली मिळायला पाहिजे तेवढी मिळणार नाही. पुन्हा नुसता अष्टमात गुरु आहे म्हणून उपयोग नाही. तो कुठल्या राशीत आहे हे फार महत्वाचं आहे. तो कुठल्या ग्रहाच्या युतीत आहे, त्याची गती काय आहे, त्याची नवमोषक स्थिती काय आहे हे फार महत्वाचं आहे. नुसत्या अष्टमातल्या गुरुमुळे जर आपण ऋणफळ सांगायला लागलो तर तेवढंच बरोबर होणार नाही. तरी परंतु अष्टमातल्या गुरुची काही विशिष्ट फळं मिळतात. ती म्हणजे शक्यत कारण 6, 8, 12 ही स्थानच मुळामध्ये कुंडलीमध्ये थोडीशी वेगळ्या अर्थाने पाहिले जातात, अशुभ म्हणून पाहिले जातात. तर अष्टमात गुरु असेल तर त्या व्यक्तीला किडनीचा म्हणजे मूत्रपिंडाचा त्रास होऊ शकतो. आता पुन्हा एकदा मगाशी मी रिपिटेशन केलंय, तेच रिपिटेशन पुन्हा करतो. जर इतर ग्रहाप्रमाणे गुरु ग्रह सुद्धा स्तंभी होतो आणि अष्टम स्थानामध्ये जर स्तंभी गुरु असेल तर तो दीर्घकालीन निर्माण करणारे आजार निर्माण करतो. आजार निर्माण करतो म्हणण्यापेक्षा विकृती निर्माण करतो, प्रकृतीच्या उलट विकृती. आणि मग मूत्रपिंडाचे विकार, रक्तदाब, मधुमेह, संधिवात हे विकार आहेत, रोग नाहीत. रोग बरे होऊ शकतात, विकार बरे होत नाहीत. म्हणून अष्टमात गुरु असेल तर त्या व्यक्तीनं आपलं चालचलन, आपली दैनंदिनी किंवा दिनचर्या ही अतिशय काळजीपूर्वक चांगली ठेवली पाहिजे. अदरवाईज he will have to face urinary problems. मूत्रविकाराशी त्याला सामना करावा लागेल. गुरु मुळातच चरबीचं, कोलेस्टेरॉलचं कारकत्व असल्यामुळं मधुमेह होऊ शकतो. आता मुळात मधुमेह होण्यामागे बऱ्याच वेळेला अनुवंशिकता कारणीभूत आहे, बऱ्याच वेळेला त्या माणसाचा आहार कारणीभूत आहे,
बऱ्याच वेळेला त्या माणसाची दिनचर्या कारणीभूत आहे. आणि मग ज्याच्या अष्टमात गुरु असतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फारशी दगदग नसते. अष्टमात पापग्रह असेल तर रोजचं जीवन दगदगीचं असतं, क्रूर ग्रह असेल तरी सुद्धा. पण अष्टमात शुभग्रह असेल, विशेष करून गुरुग्रह असेल तर फारसं दगदगीचं माणसाचं आयुष्य राहत नाही. हे कसं एखादी गोष्टी कशा गुंत्यात आपण लक्षात घेऊया. म्हणून फार दगदग नसल्यामुळं त्याच्याकडून फारशी पळापळ शारीरिक श्रम त्या व्यक्तीकडनं होत नाहीत. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, गुरु आहाराचं कारकत्व आहे. गुरु अष्टमात असला म्हणजे आहारामध्ये सुसूत्रता किंवा समतोलता राहणार नाही. आणि नैसर्गिकपणेच गुरुच्या आवडीचे पदार्थ म्हणजे मेवा, मिठाई, गोड खाणे, मलई खाणे हे गुरुच्या आवडीचे पदार्थ आहेत. गोड पदार्थ जास्त करून गुरुला आवडतात. मग आता असं बघा, दगदग कमी म्हणजे शारीरिक श्रम कमी. चालू युगामध्ये तर हा भाग फार वेगळा आहे. अगदी 100 मीटर अंतरावर जायचं असेल तर माणूस 2 व्हीलरवर जातो, चाल कमी झाली. दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर जायचं असेल तर आपण लिफ्ट मधून जातो, पायाला काम कमी पडलं. फार झालं तर कौतुकानं काय करतो आपण, निम्मी लोक पहाटे 1 अर्धा पाऊण तास फिरून येतील आणि फिरून आले की कप तिथं 1.5 कप चहा पितील. म्हणजे साखरेचं प्रमाण नको ते आपण आपल्या शरीरामध्ये टाकलं. फिरून आल्यानंतर जी गमावलेली ऊर्जा आहे, खर्ची पडलेली, त्याच्या 1.5पट ऊर्जा आपण पुन्हा पोटात घेतो. आपण काय करायला लागलोय, हे विकार निर्माण होण्याची कारण अष्टमातल्या गुरुचे पाहायला लागले. आणि मग फारशी दवदव नसणे, फारशी दगदग नसणे, फार शरीर श्रम नसणे हे अष्टमातल्या गुरुचं काम. आहारावर नियंत्रण नसणे हे अष्टमातल्या गुरुचं काम. दॅट इज वाय मधुमेह बळावणे. आणि मधुमेह ही मगाशी सांगितल्याप्रमाणे रोग नाही, विकृती आहे. एकदा निर्माण झाले की अष्टम स्थान म्हणजे मृत्यूस्थान. आपल्या मृत्यू बरोबरपर्यंत ते आपल्या बरोबर राहणार. त्या माणसाच्या सरणावर सुद्धा आपल्याला मधुमेहाच्या गोळ्या किंवा इन्शुलिनची बाटली ठेवावी लागते. म्हणून अष्टमातला गुरु हा रोगांची निर्मिती करतो. त्यामध्ये तथ्य आहे. ते का आहे त्याच्या मागचं शास्त्रीय कारण किंवा शरीरशास्त्रीय कारण हे आहे. नंतर अष्टमातल्या गुरुची 2 महत्वाचे दैनंदिन जीवनातले न चुकणारे पॉइंट आहेत. अष्टमातला गुरु आजोबाचं सुख देत नाही. आजोबा म्हणल्यावर 2 पॉइंट आले. आईचे वडील आजोबा, वडिलांचे वडील आजोबा. पण अष्टमातला गुरु वडिलांच्या वडिलाचं म्हणजे पितामह म्हणजे दादा, हिंदीमध्ये दादा म्हणतात त्याला, दादाचं सुख देणार नाही. नो डाऊट देणार नाही म्हणजे नाही. आता वडिलांचे वडील जिवंत असायला भाग्य लागतं म्हणूया आपण, गुरु इतर स्थानी असल्यानंतर. कारण आपल्या बापाला आपण होतो म्हणजे बापानं कमीत कमी 25 ओलांडलेली असते, कमीत कमी. आणि आपला बाप 25 वर्षात होईपर्यंत त्याचा बाप जिवंत राहणे हे सुद्धा अलीकडच्या काळामध्ये थोडंसं नवल आहे. आणि आपण आपल्या बापाला त्याच्या वयाच्या कितीव्या वर्ष झालो हा भाग वेगळा.
मग निसर्ग नियमाप्रमाणे आपण म्हणू की ठीक आहे, दादांचं म्हणजे वडिलांच्या वडिलाचं पितामहाचं सुख मिळत नाही, हा नियम इथे लागू पडत नाही. म्हणजे आयुष्यमानाचा दशमाचं दशम स्थान सप्तम, दशमाचं दशम स्थान सप्तम आणि सप्तमाचं धनस्थान अष्टम. आणि तिथे बिघडलेला, दूषित, कात्रीत सापडलेला गुरु असला की वडिलांच्या वडिलाचं म्हणजे पितामहाचं सुख लाभू देणार नाही. हे न खोटं ठरणारं फलित आहे. अनेक कुंडल्या पहा, आजोबा बरायला पाहिजेत असं नाही. पुन्हा सांगते, सुख लाभत नाही म्हणजे आपण बऱ्याच वेळेला बघितलं, भावाचं सुख नाही, आईचं सुख नाही, बहिणीचं सुख नाही म्हणजे ते मरायला पाहिजेत असं नाही. अनेक वेळेस आपण पाहतो की आजोबाच्या आणि नातवाची कोर्ट कचेरी चालू असते. बऱ्याच वेळेला नातू म्हणणारा आजोबाच्या खोड्या काढतो, त्याला ढकलून नेतो, चिमटे काढतो, मारून पळून जातो लहान असताना. अशा गोष्टी घडतात म्हणजे घडतात. हे एक महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. नंतर अष्टमात गुरु असला की लग्नानंतर, ही मे बी जेंट्स ऑर लेडी, पुरुष असो तर स्त्री असो, ज्याच्या अष्टमात गुरु आहे, आपण मागं पाहिजे की ज्याच्या अष्टमात चंद्र आहे त्याचं लग्नानंतर आईशी बी नसतं, अशुभ स्थिती चंद्र असला तर. तसं अष्टमात गुरु असल्यानंतर न चुकणारं खात्रीशीरपणे सांगता येते की लग्नानंतर 5-6 महिन्यात, वर्षभरातच त्या माणसाला जबरदस्त, म्हणजे जबरदस्त, इट विल रिमेन लाईफ लॉंग असा आर्थिक झटका बसतो. हे 10, 20, 50, 100 कुंडल्या पाहिल्यानंतर येणारं सत्यता पडताळून पहा तुम्ही, आपण पाहूया. त्या माणसाला फटकन आली की सांगायचं नाही की दोघं नवरा बायको मिळून आले, लग्नाला 5-7 वर्ष झाले असतील, 10 वर्ष झाले असतील, पैकी बायकोच्या किंवा नवऱ्याच्या अष्टमात गुरु असेल, त्यांच्या तोंडावर आपण म्हणाल ना तुमचं लग्न झालं, तुमचं काय ओझं वाटलं झालं का, त्यांना वाईट वाटतं. झालेलं असतं पण वाईट वाटतं त्यांना. आणि त्यात पुन्हा अष्टमात जर गुरुचंद्र असतील तर या विधानाला 101%, 99% म्हणत नाही मी, 101% पुष्टी मिळते. अष्टमात गुरुचंद्र असतील तर विवाहानंतर त्या स्त्रीला किंवा त्या पुरुषाला मोठा आर्थिक फटका बसतो म्हणजे बसतो. याचं शास्त्रीय कारण आपण परवा पाहिले चंद्राच्या बाबतीत. कारण अष्टम स्थान सप्तम स्थानाचं धनस्थान आहे. मग कदाचित चोरी होईल, कदाचित बदली होईल, डिग्रेडेशन झाल्यामुळे बदली होईल, कदाचित घर पडेल, कदाचित एखाद्या व्यवहारामध्ये फसला जाईल, दीर्घकाळ चाललेलं खटलं विरोधात जाईल, घरात कोणीतरी मोठा आजारी पडेल, त्याच्या दवाखान्याला पैसा जाईल. आणि हो, अष्टमातल्या गुरुचा आणि औषधाचा निकटचा संबंध आहे. लग्नेश बलवान, आनंदाची गोष्ट आहे. लग्नस्थानावर, लग्नेशावर शुभग्रहाची दृष्टी आहे, त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट आहे. षष्ठेश चांगला, खूप चांगलं आहे. षष्ठ स्थान बिघडलेलं नाहीये, त्याहीपेक्षा चांगलं आहे. लग्नेश चांगला आहे, लग्नस्थान चांगलं आहे, षष्ठेश षष्टम स्थान चांगलं आहे. पण अष्टमात गुरुचंद्र आहे
तरी देखील त्या माणसाची औषधाला, दवाखान्याला, हॉस्पिटलला हजारो नव्हे लाखो रुपये जातात. का जातात? त्याच्यासाठी नाही गेले तरी चालतील, त्याच्या मुलासाठी जातील, बायकोसाठी जातील, भावासाठी जातील, बापासाठी जातील, पण जातील म्हणजे जातील. बहुतेक हा प्रकार माणसाच्या उत्तरार्धात चालू होतो आणि उत्तरार्धात चालू झाला की बहुतेक त्या माणसाला उत्तरार्धामध्ये काहीतरी, प्रत्येक माणसाला उत्तरार्धात व्याधीही लागतेच. आधी व्याधी, आधी म्हणजे मानसिक अस्वस्थता, मानसिक विकृती रोग, आणि व्याधी म्हणजे शारीरिक. आधी व्याधी त्या माणसाला हुडकत घेतात. तुम्ही किती जरी लांब पळाला तरी एकदा उत्तराविषयी चालू झाले की लागतं. आणि त्यातनं जर त्या माणसाच्या अष्टमध्ये अष्टमात गुरु असला तर त्या माणसाला स्वतःसाठी म्हणून औषधासाठी पैसा खर्च होतो. एक गोष्ट आहे की अष्टमातला गुरु मारत नाही, दीर्घायू देतो. आयुष्यपणा थोडाफार अनुवंशिकतेवर अवलंबून आहे, हा भाग वेगळा. लग्नेशावर अवलंबून आहे, हा भाग वेगळा. पण अष्टमातला गुरु दीर्घकाळ औषध घ्यायला भाग पाडतो, किंवा अष्टमातला गुरु औषधासाठी खर्च करायला लागतो. त्याहीपेक्षा अजून जळजळीत सत्य आहे, अष्टमातल्या गुरुला किंवा अष्टमातल्या गुरुचंद्राला डॉक्टर फसवतात. अगदी खरं. हे सगळे अनेक कुंडल्या बघून तुम्ही अनुभव घ्या. ज्या व्यक्तीच्या अष्टम स्थानामध्ये गुरुचंद्र आहे त्या व्यक्तीला 100-200 रुपयामध्ये होणारे उपचारासाठी 2-5 हजार रुपये खर्च करायला लागतात. कारण नसताना अनेक प्रकारच्या चाचण्या कराव्या लागल्या. एक उदाहरण आहे, अष्टमातला गुरुचंद्र आणि अष्टमातले रवी शनी दोन्ही माणस पेशंट एकाच वेळी दवाखान्यात गेले. मग अलीकडच्या ह्या 10-12 वर्षातली महत्वाची पद्धत आहे, रक्त तपास, लघवी तपास, संडास तपास, एक्सरे काढ, ECG काढ, 2D इको कर, काय व्याप असतील ते सगळे कर. मग अष्टमातले रवी शनी म्हणते एवढा व्याप करण्यापेक्षा आणि एवढे दिवस तुला ऍडमिट व्हावं लागेल, अष्टमातला रवी म्हणतो एवढा पैसा खर्च करण्यापेक्षा आज माझं वय 80 आहे, मी मेलेलं काय वाईट आहे. ही प्रॅक्टिकल पाहतोय आपण. आपल्या एकमेकांच्या ज्योतिषातल्या गप्पा आहेत. आणि नेमकं ते डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर नको आम्हाला एवढा व्याप आमच्याकडून. मग डॉक्टर त्याला म्हणतो ठीक आहे एवढं होणार नाही ना, ठीक आहे ॲडमिट व्हा, तुम्हाला काय एवढ्या चाचण्याची गरज नाही, इतकी दिवस हॉस्पिटलमध्ये राहायची गरज नाही. पण तेच अष्टमातल्या गुरुचंद्राचं पेशंट असेल तर त्याला इतकं फाडकाम त्याचं होतं. शस्त्रक्रिया असेल तर फाडकाम होतच होतं शरीराचं, पण पैशाचं पण फाडकाम अष्टमातल्या गुरुचंद्राला होतं. हे अष्टमातल्या गुरुचे प्रताप आपण पाहतोय. त्यातनं त्यात अष्टमातला गुरु जर गतिहीन, वक्री, स्वतःच्या नीच राशीत मिथुन लग्नाचा माणूस असेल तर अष्टमात काय झालं, वक्रीचे गुरुचंद्र पडले. गुरु गेला नीच राशीत अष्टमात, म्हणजे तिथंच धनेश अष्टमात पडला. धनेश अष्टमात, गुरुचंद्र सप्तमेश अष्टमात, गुरुचंद्र एकत्र, आणि अष्टम स्थानातला गुरु वेगळी फळं. हाल होतात त्या माणसाचे. डॉक्टरकडून होतात, नातेवाईकाकडून होतात, दवाखान्यात काम करणाऱ्या माणसाकडून होतात, सगळ्याकडून होतात. त्याला ना लुटल तो आळशी, किंवा त्याला ना लुटल तो आळशी म्हणण्यापेक्षा त्याला ना लुटल तो मूर्ख, व्यवहार ज्ञान त्याला नाही. एवढं सगळं झालं नाही. आणि जर एखाद्याच्या अष्टमात गुरुचंद्र असेल आणि योगावर जर त्याचं सूर्यबळ चांगले, शासकीय सवलत असेल, तर कागदपत्रांची पूर्तता झाली नाही
म्हणून त्याला मेडिकल बिल पास होत नाही त्याचं, हे लिहून ठेवा तुम्ही. आता अष्टम स्थान गूढ विद्यांचं कारकत्व आहे. म्हणून ज्याच्या अष्टमात गुरु आहे त्याचा ओढा गूढ विद्याकडे असतो. गूढ विद्यामध्ये सगळं आलं, ज्योतिष, हस्तरेषा, रमल वगैरे वगैरे. म्हणून अष्टमातला गुरु हा रहस्य ज्ञान करून देतो. अष्टमातला राहूचं वेगळं, मंत्र तंत्र जादू ठोणा छू मंत्र, पण गुरुचं वेगळं. अष्टमातला गुरु जर ज्योतिष असेल तर तो नावावरून भविष्य सांगत नाही. अष्टमातला गुरु जर ज्योतिष असेल तर तो पुड्या गंडे दोरे मंथरून देत नाही. अष्टमातला गुरु जप करायला सांगेल, प्रार्थना करायला सांगेल, विचार. आणि अष्टमातला गुरु हा गूढशास्त्रांचं ज्ञान करून देतो. आणि दुसरे काय अष्टमातल्या गुरुची योग आहे की मरणोत्तर कीर्ती त्या माणसाला मिळते. जोपर्यंत आहे ती व्यक्ती तोपर्यंत त्याला फारसा लाभ लोकांना करून घेता येत नाही किंवा होत नाही. आणि ज्यावेळी ती व्यक्ती मरायलाच पाहिजे असं काही नाही, पण त्या व्यक्तीच्या अनुपस्थितीमध्ये व्यक्तीचं महत्व, व्यक्तीची गरज आपल्या लक्षात येते. आणि दुसरी गोष्ट, अष्टमातला गुरु दीर्घायू करतो. म्हणजे मुळातच तो मित्र असतो. अरे थोडा डायबिटीस आहे, बरोबर, गोड बंद, गोळी घेतो, फिरायला जा, फिरून डायबिटीस कमी होत नाही. तू रोज 10 किलोमीटर चाल, तुझं इन्सुलिन बंद होईल म्हटलं तर माणूस 10 का 15 किलोमीटर चालेल. पण ते म्हणायच्या गोष्टी येतात. चाल पाहिजे, व्यायाम पाहिजे. डायबिटीज किंवा जी काही विकृती आहे त्याचा आणि व्यायामाचा संबंध आहे, परंतु पक्का नाही, फारसा नाही. आरोग्यासाठी व्यायाम पाहिजे, पण व्यायामानं तुझी विकृती बरी होईल नाही. 25 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष, वयाच्या 20-21व्या वर्षापासून निर्माण झालेली संधिवाताची विकृती त्या व्यक्तीने 70 गाठली तरी अजून त्यांच्या मागे आहे अष्टमात गुरु. म्हणजे अष्टमातला गुरु दीर्घायुष्य कशासाठी देतो तर अष्टमातला गुरु लायकीनं वागतो. आपल्या स्वतःची काळजी स्वतः घेतो. आणि दुसरी गोष्ट, अष्टमातल्या गुरुमध्ये त्याच्या जर तो व्यवसायामध्ये असेल तर चढ उतार होता. एखाद्या वेळेस एखाद्या महिन्यामध्ये काहीच धंदा चालत नाही, 1-2 दिवस काहीच धंदा चालत नाही, 4-8 दिवस चांगला धंदा चालतो. हा अष्टमातल्या गुरुची दुसरी फलित प्राप्ती. अष्टमातला गुरु संसारिक फळं चांगली देत नाही. काही ना काहीतरी कारणाने त्याच्या संसारामध्ये थोडीफार उणीव राहते. पुन्हा पुन्हा मी सांगतोय, त्या गुरुची राशीगत स्थिती, आता भावगत झाली, अष्टमात पडला म्हणजे भावगत स्थिती निश्चित झाली. राशीगत स्थिती बघा, तो गुरु कुठल्या नक्षत्रात आहे पहा, त्या गुरुला किती गती येते पहा, त्या गुरुबरोबर अजून कोण आहे, त्याच्या समोर कोण आहे, त्याच्या केंद्रात कोण आहे, याच्यावर या फलितांची तीव्रता अवलंबून असते. आणि अष्टमातला गुरु जास्ती करून प्राचीन विद्या देतो. आता प्राचीन विद्या म्हणजे काय, संस्कृत भाषेचं ज्ञान नव्हे. आज असलेली विद्या अजून एक 50 वर्षांनी प्राचीन विद्या झाली. एक 30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी टायपिंग ही आधुनिक विद्या होती. आज ती प्राचीन विद्या झाली.
एक 60-70 वर्षापूर्वी कंदील, चिमणी, दिवा ही प्रकाशाची साधनं होती प्रकाश निर्माण करण्याची. आज ती प्राचीन साधनं झाली. टाईपरायटर मशीन आता प्राचीन झालं. आजच्या तारखेला 50 वर्षापूर्वी ज्यांनी नुसतं टाईपरायटिंग मशीन शिकून प्रपंच केला, घर प्रपंच चालवला, नोकरी केली, शासकीय नोकरी केली, म्हणून आज नुसत्या टायपिंगवर तुम्हाला कुठं नोकरी मिळणार नाही, नुसत्या टायपिंगवर घर प्रपंच चालणार नाही. म्हणून प्राचीन म्हणलं की नुसतं संस्कृत किंवा फार फार मागं जावं लागायचं नाही. जे थोडं काळानं मागं टाकलेलं आहे त्याला प्राचीन म्हणायचं. आणि अष्टमातला गुरु प्राचीन विद्येचं ज्ञान देतो, पराविद्येचं ज्ञान देतो. पराविद्या म्हणजे ईश्वरी शक्तीचं ज्ञान करून देणारी विद्या, त्याला म्हणायचं पराविद्या. अशा पद्धतीनं अष्टमातल्या गुरुची आपण काही फळं पाहिली. नंतर अजून एक शब्द आपले नेहमी लक्षात आहे, चांडाळ योग. ज्योतिषी नेहमी म्हणतो तुमच्या कुंडलीमध्ये चांडाळ योग झालाय. ज्योतिषी म्हणण्यापेक्षा फलज्योतिषी. चांडाळ योग, चांडाळ हा शब्द पहिल्यांदा आपल्याला धडकी भरवतो. तर चांडाळ या शब्दाची उत्पत्ती लक्षात घेऊया आपण आधी. उपपत्ती किंवा उत्पत्ती. सत्वगुण संपन्न स्त्री. आता आपण इथे जातीचा विचार करायचा नाही. जुन्या काळामध्ये त्याला जात ही शब्द वापरला जात होता असं असतं. सत्वगुण संपन्न स्त्री आणि तमोगुणानं भारलेला व्यक्ती पुरुष आणि खानदानी सुसंस्कारित सत्वगुणाने युक्त अशी स्त्री आणि नीच, लफंगा, क्रूर असा पुरुष यांच्या संभोगातून निर्माण झालेली संतती म्हणजे चांडाळ. त्याची उत्पत्ती लक्षात घ्या. जुन्या भाषेमध्ये शोपच म्हणायचे त्याला. शोपच. शोपच म्हणजे कुत्र्याचे मांस खाणारा. कोंबड्याचं मांस खातो आपण, बोकडाचं खातो. बऱ्याच वेळेला मोठ्या मोठ्या शहरगावातल्या हॉटेलमध्ये रेड्याचं, बैलाचं मांसाहारी जेवण आपल्याला बेमालूमपणे मिसळून दिलं जातं. पण कुत्र्याचं मांस आपल्याला आश्चर्य वाटतं. पण काही व्यक्ती अशा आहेत की ते कुत्र्याचं मांस खातात. म्हणून चांडाळाला जुन्या भाषेमध्ये शोपच नाव म्हणायचे. शोपच नाम तयाचे. मग आता चांडाळ या अर्थावरून आणि दुसरं एक लक्षात घ्या की बलात्कारातून, क्रूरतेतून, अत्याचारातून जी संतती निर्माण झाली आहे, मध्ययुगीन काळाचा आपण थोडा विचार करूया. ती संतती चांगली झालेली नाही. हा फार वेगळा विषय मानसशास्त्राचा आहे आणि अजून आपल्या ज्ञानाच्या पलीकडचा आहे. मग त्या क्षणिक मोहापोटी असेल, त्या स्त्रीनं संतुलन संपवलेलं असेल तिचं मानसिक, आणि एखाद्या क्रूर माणसाची संगत लागून क्रौर्याची परिसीमा गाठलेली प्रवृत्ती असणारी व्यक्ती असून त्याच्यापासून झालेली संतती, दॅट इज द चांडाळ. आता हा चांडाळ योग म्हणजे काय? तर अत्यंत शुभ ग्रह म्हणून समजला जातो गुरु, आणि अत्यंत तमोगुणी ग्रह समजला जातो राहू. शनी सुद्धा नव्हे, शनी फार चांगली फळं देतो, राहू सुद्धा देतो नो डाऊट.
पण जनरली राहू तमोगुणी ग्रह समजला जातो. आणि मग हा कमालीचा सत्वगुणी आणि कमालीचा तमोगुणी ग्रह ज्या वेळेला माणसाच्या कुंडलीमध्ये एकत्र येतात, दॅट इज चांडाळ योग. काही ज्योतिषी गुरु केतूची युती असेल तर चांडाळ योग म्हणतात. ते 16 आणि चुकीचं सांगतायत. गुरु राहूची युती असेल देन अँड देन दॅट इज द चांडाळ योग. बाकी कुठल्याही ग्रहांच्या युतीबरोबर चांडाळ योग होत नाही. रवि राहू असो, शनी राहू, राहू चंद्र, बुध राहू, हर्षल राहू, कुठलाही, फक्त आणि फक्त ज्युपिटर आणि राहू, तर त्याला चांडाळ योग नाव द्यायचं. त्याच्या मागचं शास्त्रीय कारण तुम्हाला सांगितलं. आत्यंतिक सत्वगुण असणारा ग्रह गुरु आणि आत्यंतिक तमोगुण असणारा ग्रह राहू हे एकत्र आले तर चांडाळ योग निर्माण होतो. आणि या चांडाळ योगाची फळं शक्यतो चांगली मिळत नाहीत. मग गुरुचं कारकत्व कुणाकडे आहे त्याच्या फळाची उणीव निर्माण होते. आणि राहूचं कारकत्व जे आहे त्याची तीव्रता वाढते. म्हणजे सत्वगुण कमी झाला तमोगुण वाढला, सेवावृत्ती कमी झाली, परपीडा वृत्ती वाढली. आता कुंडलीमध्ये गुरुग्रह एकत्र आहेत किंवा नाहीत स्पष्टपणे कळतं. एखाद्या आकड्यामध्ये एखाद्या भावामध्ये गुरु आणि राहू दोन्ही असतात, त्याला आपण गुरु. पण बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या राशीत असून सुद्धा युती आपल्याला समजावी लागते. मेषेचा गुरु 29 अंश, वृषभेचा राहू 1 अंश, गुरु राहू युती झाली. जरी गुरु 1 आकड्यात लिहिला, राहू 2 आकड्यात लिहिलाय, तरी देखील ही युती समजावी लागते. तुळेचा राहू 2 अंशाचा, कन्येचा गुरु 29 अंशाचा, गुरु राहू युती झाली. मॅथमॅटिकली पहा नीट. मग हा गुरु चांडाळ बघितल्या फटकन काही बरळायचं नाही. ती कुठल्या राशीत होते, कुठल्या स्थानात होते हे पाहावं लागतं. युती होते म्हणजे कमीत कमी त्यांच्यामध्ये 7 अंशाचा अंतर असायला पाहिजे. म्हणजे गुरु जर 10 अंशाचा असेल तर राहू 3 अंशापासून ते 17 अंशापर्यंत असला, 3 अंशापासून ते 17. मग कदाचित गुरु 10 अंशाचा, राहू 7-8 अंशाचा, गुरु 10 अंशाचा, राहू 14-15 अंशाचा असा असू शकेल. तर तो गुरु चांडाळ योग होतो. पण एकाच राशीमध्ये गुरु 5 अंशाचा आणि राहू 28 अंशाचा आहे, होणार नाही. समजा एखाद्याला कन्येचा गुरु आहे, 4 अंशाचा आहे आणि कन्येचा राहू 27 अंशाचा आहे. कन्येचा राहू म्हणतो मी, सिंहेचा नव्हे. युती होणार नाही, फळं त्याची वाईट मिळणार नाहीत का ती युतीचीच फळं मिळणार नाही. आणि सगळी स्थानं पाहिजे. कुठल्या स्थानात होते? हा, तर गुरु राहू एकत्र येणे याची काही फळं वाईट मिळतात त्यात शंका नाही कोणालाही. गुरु राहू युती चांगली फळं देत नाही. एक्सेप्शन फक्त त्याला धनेचे गुरु राहू असतील, अंशात्मक युती नाही, 7 अंशापेक्षा जास्त अंतर आहे. मीनेचे गुरु राहू असतील, अंशात्मक युती नाही, 7-8 अंशापेक्षा जास्त अंतर आहे. कर्केचे नाहीत,
अंशात्मक युती नाही, 7-8 अंशापेक्षा जास्त अंतर आहे, तर वाईट फळं मिळणार नाहीत. बऱ्याच वेळेला चांगली फळं मिळतील, कारण तिथे गुरु स्वगृही होतो आणि चांगली फळं देत असतो. फार झालं तर गुरुची सगळी चांगली फळं मिळणार नाहीत, परंतु पूर्णपणे कुंडली अशुभ ठरत नाही. आणि या योगाला गुरुचं बळ वाढवण्याशिवाय पर्याय नाही. आता गुरुचं बळ वाढवायचं कसं, ह्यामध्ये मतमतांतर आहे. माझ्या माहितीप्रमाणे गुरुचं बळ वाढवणं म्हणजे समतोल आहार, त्यातल्याचा प्रोटीनयुक्त आहार, ज्याला आपण पुन्हा जास्तीत जास्त स्पष्ट शब्दात म्हणलं तर सुकामेवा ज्याला आपण म्हणू, मनुका, बेदाणे, काजू वगैरे यांचा आहार, म्हणजे गुरु राहूची शारीरिक वाईट फळं कमी होतील, कदाचित मिळणार नाहीत. अंगाला सोन्याचा स्पर्श असावा, स्त्री असेल तर तिला वेगळं सांगावं लागत नाही. कानामध्ये, नाकामध्ये, मंगळसूत्रामध्ये, कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये त्वचेला त्यांच्या सोन्याचा स्पर्श असतो. पुरुषाला आवर्जून सांगावं लागतं की बाबा लाकीट घाल, अंगठी घाल. आता हे सांगताना सुद्धा अंगलट यायची शक्यता आहे. कमीत कमी अर्ध्या तोळ्याची अंगठी किंवा अर्ध्या तोळ्याचं लाकीट गळ्यात घालून हिंडायचं म्हणलं तरी रात्री अपरात्री रस्त्यावरून एखादी हिंडताना मार खायचं लक्षण आहे. हातामध्ये आपल्या अंगठ्या, एसटी मध्ये आपण बसले तर त्याच हातावर चाकू फोडून बोट कापलं जातं. घासकन गळ्यातलं लाकीट ओढलं जातं. मग ते सुद्धा ज्योतिषानं सांगत असताना समजावून सांगावं नीट की असं असं आहे, सोन्याचा स्पर्श कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये तुझ्या शरीराला राहू दे. एका योगामध्ये चांडाळ योग अशुभ फळं देतो म्हणजे देतो, त्यातून आयुष्यभर तुमची सुटका होत नाही. ते म्हणजे मेष लग्नाला अष्टमात गुरु राहू. लग्न मेष, अष्टमात गुरु राहू पडले वृश्चिकेचे. भाग्येश अष्टमात, मेष लग्न, व्ययात मीन रास, व्ययेश अष्टमात. अशा वेळेला हा चांडाळ योग तुम्हाला कधीही चांगली फळं देणार नाही. भले आयुष्यभर तुम्ही गुरुची उपासना करा, अशा वेळेला चांगली फळं देणार नाही. भले आयुष्यभर तुम्ही गुरुची उपासना करा, काही उपयोग होणार नाही. जे आहे ते आहे असं जाऊन समजून आपलं आयुष्य आपल्याला काढावं लागतं. चांडाळ योगामध्ये राहूची उपासना करायची नाही. मग ती कुठल्या पद्धतीनं असो, खडा घालायचा असो, अजून काय असो. कारण चांडाळ योग निर्माण झालाय कोणामुळं? राहूमुळं. या राहूनं गुरुला गिळलं म्हणजे त्याच पुन्हा आपण सामर्थ्य वाढवायला लागलो, खडा घालू, गोमेद वगैरे. तर बाबांनो, बिलीव्ह मी, माझ्यावर विश्वास ठेवा. ज्यांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु राहू आहेत, आणि अजून त्यापेक्षा दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, गुरु केतूमुळे चांडाळ योग होत नाही, गुरु राहूमुळे होतो. रुपयाला 5-10 पैसे किंवा 5% ज्योतिष सांगतात गुरु केतूमुळे होते. दे आर टोटली रॉंग. गुरु राहू एकत्र असतील तर माझा ऐका, बिलीव्ह मी, राहूची उपासना करू नका. वनस्पतीजन्य औषधांचा वापर फारसा करू नका. ॲलोपॅथिक डॉक्टरची तुम्ही ट्रीटमेंट घ्या जर कधी आजारी पडलात तर. आणि गोमेद वगैरे काय राहूचे खडे असतील ते थोडक्यात वापरू नका. थोडक्यात राहूचं बळ वाढेल असं काही करू नका. हाच चांडाळ योग संततीच्या बाबतीमध्ये पीडा निर्माण करतो. संतती लवकर न होणे, उशिरा होणे, संतती होत असताना त्रास होणे, संतती लहान असेपर्यंत त्रास होणे,
अगदी क्वचित प्रसंगी गुरु बुध राहू असतील तर संतती मानसिकदृष्ट्या विकृत जन्माला येणे, गुरु शुक्र राहू असतील तर संतती बेताल वर्तन करणारे निघणे, स्वैराचारी निघणे, दुष्ट निघणे, दुराचारी निघणे, गुरु शुक्र राहू. गुरु राहू चंद्र संतती मानसिक विकृती असणारे निघणे. इट मे पॉसिबल टेक मेडिकल हेल्प. जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये असा योग असेल, गुरु शुक्र राहूला तुम्ही काही करू शकणार नाही. संतती झाल्यानंतर ती 5-6 वर्षाची 10-12 वर्षाची झाल्यानंतर तिचे गुण आपल्याला कळतील. आपण त्याला काही करू शकत नाही. परंतु गुरु चंद्र राहू, गुरु शुक्र राहू जर असतील आणि ती जर स्त्री असेल, ती गरोदर असेल तर, आणि इस्पेशली जर पुन्हा तिथे सूर्य असेल किंवा समोर सूर्य असेल, त्यावेळेला रवी केतू आले तिथं, तर तुम्ही प्रत्येक 2-3 महिन्यातून स्त्री जर गर्भवती असेल ती आणि तिच्या कुंडलीमध्ये असा योग असेल तर सोनोग्राफी करून घ्या. आता तंत्रज्ञान इतकं प्रगत आहे. पाठीला कणा नसणारी संतती, अवधवाकम संतती, लुळी संतती होऊ शकते. आणि ती संतती कशी गर्भावस्थेमध्ये आपल्याला आता कळू शकतं. म्हणून माझं आग्रहाचं सांगणं आहे की ज्या स्त्रीच्या किंवा ज्या पुरुषाच्या कुंडलीमध्ये गुरु राहू चंद्र आहे आणि जन्म जर पौर्णिमेचा असेल किंवा समोर रवी असेल तर त्यानं आपली बायको किंवा स्त्री असेल तर ती स्वतः गर्भवती असताना गर्भाची वारंवार तपासणी करून घ्यावी. अधोआकम संतती निर्माण होण्याची शक्यता असते. माझं आग्रहाचं सांगणं आहे की टेक मेडिकल हेल्प अँड गायडन्स. वैद्यकीय शास्त्राचा सल्ला घ्या, मार्गदर्शन घ्या. हे झालं संततीच्या बाबतीत. चांडाळ योग असेल, गुरु राहू असतील तर पूर्णपणे ज्ञान प्राप्ती होत नाही. अपुरं अर्धवट ज्ञान, क्वचित प्रसंगी चुकीचं ज्ञान मिळतं माणसाला. आणि चुकीचं ज्ञान मिळालं जर तुम्ही एखादे जीवरक्षक धंद्यामध्ये असला तर फार घोटाळा होतो. जीवरक्षक धंदा, जीवरक्षक व्यवसाय डॉक्टरचा, त्याला जर अपुरं ज्ञान असेल, एक म्हण आहे, निम हकीम खतरे में जान. अर्धवट वैद्य, अर्धवट शहाणा डॉक्टर, प्राणाला धोका आहे. निम हकीम खतरे में जान. तर गुरु राहूची युती असेल तर त्या माणसानं आपल्याला होणारं ज्ञान, आपल्याला मिळणारी माहिती पूर्णपणे खात्री करून मग ती स्वीकारावी, ज्ञान स्वीकारावं. आणि ज्ञानाचा सदुपयोग अशा व्यक्ती करत नाहीत. मग कुठल्या राशीमध्ये गुरु राहू असो, आणि थोडं जरी ज्ञान मिळालं तर आणतात. आपल्याकडं म्हण आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. 1 महिना 2 महिने संगीताच्या क्लासला गेलं ते एखाद्या मोठ्या तज्ञ विद्वान संगीतकारा कसा चुकलाय हे सांगत बसते. मेडिकलच्या पहिल्या वर्षाला आहे नाही तोपर्यंत MD मेडिसिन किंवा MS असणाऱ्या डॉक्टरची माप काढत बसतात. उद्या अजून ड्रॉइंगची पहिली परीक्षा दिली नाही तोपर्यंत एखाद्या मोठ्या चित्रकाराची निंदा करत बसायचं. हे कोणाचं लक्षण आहे? चांडाळ योगाचं. ज्ञानाचा सदुपयोग ते करत नाहीत. आणि त्याहीपेक्षा बऱ्याच वेळेला म्हणण्यापेक्षा बहुतेक वेळेला व्यसनाधीनता निर्माण होते. कारण मगाशी आपण गुरुची माहिती घेताना विषय केलाय की इंद्रियावर नियंत्रण करण्याचं काम, ठेवण्याचं काम गुरुच आहे. आणि तिथे राहून ग्रहण केल्यामुळं, राहून ग्रासल्यामुळं इंद्रिय नियंत्रण होत नाही, व्यसनाधीनता निर्माण होते, अनारोग्य निर्माण होतं. गुरुची माहिती घेताना आपण पाहिले की इंद्रियावर ताबा न राहिल्यामुळे
योग्य ठिकाणी आपण पाणी पित नाही, योग्य ठिकाणी आपण जेवण करत नाही, योग्य पद्धतीनं पाणी पित नाही, योग्य पद्धतीने जेवण करत नाही, नको ते पितो, नको ते खातो, म्हणून आपण रोगी होतो. म्हणून गुरु राहूची जी युती असेल तर त्याला व्यसनाधीनता निर्माण होते, रोगग्रस्तता निर्माण होते आणि बऱ्याच वेळेला अशा लोकांना तुरुंगात जावं लागतं. ह्यात काही नवीन आश्चर्य नाही. एखादी गणिताची पद्धतच पहिल्यापासून चुकत गेलो आपण सोडवायची तर उत्तर चुकीचं देणार आहे. गुरु राहू असतील व्यसनाधीनता राहील, गुरु राहू असतील ज्ञानाचा सदुपयोग होणार नाही, गुरु राहू असतील इंद्रियावर ताबा होणार नाही, गुरु राहू असतील आचार चांगला राहणार नाही, विचार चांगला राहणार नाही, दुराचार, स्वैराचार, भ्रष्टाचार सगळं होईल. तुरुंग तुमच्यापासून लांब नाही. तुम्ही स्वतःहून स्वतःच्या पायाने तुरुंगात जाताय. म्हणून बाकी सगळ्या योगांना कुंडलीतल्या थोडीशी कुठेतरी सूट आहे, पण चांडाळ योगाला मानसिक संतुलन हाच त्याच्यावर उपाय आहे. आणि चांडाळ योगामुळे निर्माण होणाऱ्या जर काही विकृती असतील तर त्या विकृतीवर डॉक्टरांची सल्ला, डॉक्टरांचं मार्गदर्शन हाच उपाय आहे. बाकी कुठला दुसरा उपाय करू नका. बुवा नको, बाबा नको, बापू नको, महाराज नको, कोणीही नको. आता त्या शब्द ही शिव्या दिल्यासारखे वाटतात. एखाद्याला महाराज म्हणले, एखाद्याला बुवा म्हणावं, एखाद्याला बाबा म्हणावं. जर एखाद्याला शिवी देऊ वाटली तर काय महाराज म्हणावं आपण, मग काय बापू, काय बाबा. इतके बाबा आणि इतके बापू झाले की त्यातले निम्म्यापेक्षा जास्त सध्या तुरुंगात आहेत. म्हणून गुरु राहू चंद्र, गुरु राहू शुक्र यांच्या दुष्परिणामासाठी पहिल्यांदा मानसिक संतुलन, देन मेडिकल गायडन्स. अशा पद्धतीने आपण गुरुची माहिती घेतली, गुरुचे गुणधर्म पाहिले, गुरु राहू योगामुळे अष्टमातल्या गुरुमुळे होणारे दुष्परिणाम पाहिले. बी केअरफुल, बी अलर्ट.